ओतूर तालुका जुन्नर येथे जगद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या गुरुशिष्य भेटीच्या पूर्णाकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी जुन्या बसस्थानक चौकात झाला। या गुरुशिष्य भेटीच्या शिल्पांचे लोकार्पण ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली आणि तुळशीराज महाराज सरकटे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख उपस्थित गंगाराम महाराज डुमरे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात, शरद लेंडे, पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे, सरपंच डॉक्टर छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुमरे, दिलीप डुमरे, विनायक तांबे, वैभव तांबे, माऊली कबाडी, धनंजय डुमरे, गीता डुमरे आदी उपस्थित होते। राहुल तांबे, शिवजन्मभूमी न्यूज, ओतूर। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज की, तुकाराम महाराज की जय। तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेला तालुका आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्याची आध्यात्मिक राजधानी उभ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं आपलं हे श्री क्षेत्र ओतूर गाव। आणि या ओतूर गावामध्ये जगप्रसिद्ध संत जगद्गुरू तुकोबाराय, त्या जगद्गुरूंचेही गुरु इथे बाबाजी चैतन्य महाराजांनी यांनी बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायला जो अनुग्रह दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। आणि या मंत्राचा आपल्या 375 वर्ष जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन झाले। आणि मग या निमित्ताने इथं सांगता समारंभ खूप मोठा झाला आणि त्या निमित्ताने एका चौकालाही रामकृष्ण हरी नाव तेव्हाच वेळेस देण्यात आलं। आणि मग आदरणीय गंगाराम बाबा आणि आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुळशीराम बाबा यांनी ठरवलं की ग्रामपंचायतच्या सगळ्या सरपंच ताई असतील आणि सर्व सदस्यांचा, सर्व कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा करून किंवा एक तरी जगद्गुरू तुकोबारायांच्या श्रीगुरूंचं इथं शिल्प झालं पाहिजे आणि हे 375व्या वर्षात झालं पाहिजे। आणि म्हणून 375व्या वर्षाचं हे स्मरण राहावं, इथं खूप मोठा उत्सव झाला पण त्याचं स्मरण व्हावं म्हणून सुंदर असा ध्वज उभा केलेला आहे, सुंदर असं शिल्प उभं केलेलं आहे। आणि रामकृष्ण हरी मंत्राचं बीजारोपण या गावाने संपूर्ण महाराष्ट्राला, जगाला दिलं आहे। याचं स्मरण आपल्या गावातील सर्व पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांना व्हावं आणि म्हणून अतिशय सुंदर शिल्पाचं हे उभारीकरण झालेलं आहे आणि त्याचाच अनावरण सोहळा ठेवलेला आहे आदरणीय तुळशीराम बाबांच्या हस्ते। आणि मग मलाही आमंत्रण त्या दिवशी सरपंच ताई आणायला येऊन त्यांनी आमंत्रण दिलं। मग त्यानिमित्ताने आज पंचकृषीची सगळी मंडळी आलेली आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो। पुढती या गावाचा असाच भौतिक आणि आध्यात्मिक विकास हिमालयाच्या उंचीला जावो अशी पांडुरंगाला प्रार्थना। आपल्या सोबत आहेत ओतूर गावच्या विद्यमान सरपंच छायाताई तांबे। ताई, काय सांगाल, एवढा मोठा भव्य सोहळा ओतूर मध्ये नव्हे तर जुन्नर तालुक्यामध्ये पार पडला, याबद्दल तुमची काय भावना आहे? प्रथमतः तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देते, कारण आज जो काय आपला अनावरण सोहळा झाला, तुम्ही म्हटले की जुन्नर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा हा कार्यक्रम झाला। केवळ जुन्नर तालुक्यामध्येच नाही, संपूर्ण विश्वाला रामकृष्ण हरी जो मंत्र आहे तो रामकृष्ण हरी मंत्र ह्या ओतूरच्या भूमीतून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ओतूरची तर ओळख तर आहेच आहे, पण आज परत ह्या कार्यक्रमानं आपल्या वैभवामध्ये या ठिकाणी निश्चितच भर घातलेली। ग्रामपंचायतनी पुढाकार घेतला, मात्र ग्रामपंचायतनी पुढाकार घेऊन केवळ होत नाही, तर जे काही ग्रामस्थ आहेत, वारकरी संप्रदाय, सगळ्यांचं प्रचंड मोठं जे सहकार्य ते सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं। म्हणून आजचा हा जो क्षण आहे तो क्षण आपण सगळे ओतूरकर ग्रामस्थ या ठिकाणी पाहू शकलो। तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी काम करताना दिसत होता, हे ओतूरकरांनी अनुभवले, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच मी मगाशी बोलताना उल्लेख केला की सगळ्यांचा इथं आपण नामोल्लेख करू शकत नाही, मात्र जवळपास 6 महिने आपलं हे सगळं काम चालू होतं आणि आपल्या गावातले सगळे जे युवक आहे ते युवक ह्या ठिकाणी रात्री जर आपण पाहिलं तर अख्या रात्रभर इथं दिवस आपले युवक काम करत होते। म्हणजे याच्यामध्ये मग नावं तर सगळ्यांचीच घेतील, मग स्वप्नील असेल, सुमिता असेल, प्रसाद डुमरे असतील, सगळेच आपले जे काही तरुण मुलं आहेत ती तरुण मुलं ह्या ठिकाणी 5-6 महिने ह्या नियोजनामध्ये सगळ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त असा सहभाग होता, सगळ्या ग्रामस्थांचा सहभाग होता। मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सगळं युवक वर्गाचं, त्याचबरोबर ओतूरकर सगळ्या ग्रामस्थांचं, वारकरी संप्रदायाचं, सर्वांचं ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करते।
इथून पुढे ग्रामपंचायती वतीने काय असे नवीन नवीन उपक्रम तुम्ही ओतूर शहरामध्ये किंवा ओतूर वाडीवस्तीमध्ये राबवणार आहात का? निश्चितच आपलं ओतूर जे गाव आहे ते ओतूर गाव एक सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आपलं प्रगत असं गाव आहे आणि निश्चितच अशा अनेक ज्या गोष्टी आता ग्रामपंचायत आम्हाला संधी मिळाली, आम्ही केलं, इथून पुढे भविष्यामध्ये येणारे जे काय आहे ते निश्चितच असे जे काही उपक्रम आहे नाविन्यपूर्ण ते ओतूरमध्ये राबवले जातील असा मला या ठिकाणी विश्वास आहे.